सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। सध्या ऑनलाईन व इंटरनेटचा जमाना असून रोख व्यवहार करण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहार करण्यावर लोकांचा कल जास्त वाढत चालला आहे। त्यासाठी विविध मनी ट्रान्सफर ॲपचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे। मात्र ऑनलाईन व्यवहारही दिवसेंदिवस धोकादायक होत आहे, कारण ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत। अशीच एक ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातून समोर आली आहे। नवनाथ चांगदेव कांबळे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो तालुक्यातील सवंसर येथील रहिवासी असून त्यांचा पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय आहे। नवनाथ कांबळे यांना तुमचे मनी ट्रान्सफर ॲप बंद होईल, कॅशबॅक मिळणार नाही, एक जिओ रिचार्ज करा, तुम्हाला मोठी कॅशबॅक मिळेल व तुमचे पैसे परत मिळतील असे कॉल करून सांगण्यात येऊन अप्रूव्ह प्री लिंकच्या माध्यमातून मनी ट्रान्सफर ॲपवर पैशासाठी रिक्वेस्ट पाठवून 3999 रुपयाला गंडा घालण्यात आला आहे। कांबळे यांना कोणतेही पैसे परत न आल्यानं त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र शहर पोलिसांनी त्यांना तुमची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं सांगितलं। शहर पोलीस स्टेशनमध्ये कांबळे यांना पुन्हा त्याच अनोळखी नंबर कॉल आला व तुम्ही रिचार्ज करा, तुम्हाला सगळे पैसे परत मिळतील असं सांगून पुन्हा 3999 अप्रूव्ह प्री लिंक पाठविण्यात आली होती। मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश मेड यांनी वेळेत त्या फ्रॉड इसमास पोलिसी भाषेत चौकशी करताच त्याने तो बंद केला होता। त्यामुळे कांबळे यांचे पुन्हा पे होणारे 3999 रुपये वाचले आहेत। मात्र पहिले जे 3999 रुपये गेले होते ते परत मिळायची शक्यता नसल्यानं नवनाथ कांबळे हे निराश होऊन परतले। मात्र त्यांनी या घटनेतून धडा घेऊन ते सावध झाले आहेत। तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल आणि त्यातही विविध मनी ट्रान्सफर ॲप करत असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे। अनोळखी कॉल, अनोळखी लिंक, अनोळखी व्यक्तींकडून पैशाच्या मागणीचे कॉल, अनोळखी व्यक्तीकडून मनी ट्रान्सफर ॲपवर पैशासाठी येणारी रिक्वेस्ट यापासून सावध राहणे गरजेचे बनले आहे, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे झालेच समजा। तर इथं त्याचे पैसे गेले 3999 रुपये कट झाले त्याच्याकडून काल 12 तारखेला। ते कट झाल्यानंतर तो म्हणला की तुझे पैसे तुला परत येतील। त्याने आता त्याला परत मेसेज टाकला नाही का, हा मेसेज ओपन केल्यानंतर इथं पेमेंट करा म्हणतंय। याने जर ते पेमेंट केलं असतं तर त्याचं म्हणणं आहे की तुम्ही 3999 परत टाका। याने 3999 परत टाकले असते, त्याचे पहिले गेले 3999 आता परत 3999 हे गेले असते। फ्रॉड कॉल होता, रिचार्जच्या नावाखाली पाठवलं होतं। विचारायला काही अडाणी असल्यामुळे यांना काही माहित नाही, यांची माहिती घेऊन टाकली, त्यांना समोर त्याला पेमेंट करून टाकलं। ते परत रिटर्न करायचं म्हणताय तर ते रिटर्न करत नाही, तुम्ही परत पेमेंट करा, आम्ही तुम्हाला दोन्ही रिटर्न करतो। यातलं एकही रिटर्न टेक्स्ट मेसेज येतोय का काय येतोय? नाही, गुगलला डायरेक्ट मेसेज टाकतो। गुगलला आता त्यांचा हा इतिहास जर आपण बघितला, हिस्ट्री जर चेक केली, हिस्ट्रीमध्ये हे 3999 ऑलरेडी कट झालेले आहे, पेमेंट सक्सेसफुल आहे, काल झालेले पूर्ण झाले। हे जे आहे आजचं आहे, आज परत त्याला ते पेमेंट करायला त्यांनी सांगितलं होतं, आता ते उलट माझ्यासमोर असल्यामुळे ते पेमेंट त्यांचं वाचलेलं आहे। काल काय म्हणून रिचार्ज केला होता? मग तुम्ही काय म्हणून रिचार्ज केला होता? ते नाही लिंक पाठवली होती, त्याच्यावर पे करा म्हणून, आणि तुमचं ते कॅशबॅक भेटेल म्हणजे तुमचं ते पेटीएम जे आहे ना फोनपेचं। तुम्हाला कळलं होतं 3999 आपण ट्रान्सफर करतोय? मला काहीच कळलं नाही। मग अशी गंमत झाली ना, मी ना आधी काय केलं, माझी गाडी पाणीपुरीची ना, तर मग तिथे ना ते लोक आले होते आधी 5 महिन्यापूर्वी, त्यांनी फोनपेचे स्टिकर चिटकवलं। नंतर मग ते त्याला रेडू नव्हता, म्हणजे गिऱ्हाईकाने पैसे टाकले, कळत नव्हतं मला, SMS मोबाईलमध्ये पडायचा, मग तेव्हा टाईम नव्हतं बघायला भेटत मला। मग मी पेटीएमवाले आले, मग पेटीएम करून घेतलं ना, बॉक्स वगैरे सगळं दिलं। पण नंतर आता काल त्याने काय केलं, मग ते फोनपेवाल्याने फोन केला, म्हणजे तुम्ही यूज करत नाही म्हणे। मग त्यांनी लगाच शाळा केली, म्हणजे तुमचं कॅशबॅक जमा होईल, आसपास होईल, मग असं करा, तुमचं आपण लिहून जाईल। महेश कटले पैसे किती? 3999 रुपये। त्यांनी परत आता बी आज सकाळी पण केलं, पण मी ते सर असल्यामुळे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव।